आज सकाळपासून जर पाहिलं जिल्हा परिषद पंचायत समितीची मतदानाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखील आपल्यासोबत आहेत। साहेब, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला, काय सांगा? मी आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा हक्क मी बजावला। आपण बघितलं असेल 8:30 वाजता मतदार हा सगळा बाहेर आलेला आहे आणि एक प्रचंड उत्साह मतदारामध्ये आहे। आणि मला तरी वाटतं की आपल्या जिल्ह्यात शिवसेनेची सगळ्या जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली। जिल्हा परिषदला युती झाली होती, मात्र ती शेवटच्या क्षणी तुटली। याचा फटका नेमकी कोणत्या पक्षाला बसू शकतो, शिवसेना की भाजप? मला वाटतं युती काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी स्थानिक लेवलला थोडाफार झालेलं आहे, पण मला वाटतं याचा परिणाम काही होणार नाही। निश्चित आपल्या याच्यावर जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार। महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप दोन्ही स्वतंत्र लढलं होतं, मात्र पुन्हा युती केली आणि उपमहापौर पद तुम्हाला दिलं, मात्र यावरती शिरसाट जे आहे ते नाराज आहे। मला वाटतं वरच्या लेवलला ही युती झालेली आहे आणि जरी आम्ही वेगळं लढलो पण कार्यकर्त्याची इच्छा होती वेगळं लढावं। अनेक वर्षानंतर निवडणुका झाल्या, सगळ्याला वाटतं आम्हाला संधी मिळाली पाहिजे, पण निवडणुका झाल्याच्या नंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर करण्याचा वरच्या पातळीवर निर्णय झाला। आणि मला वाटतं भाजपनं समीर राजूरकरला महापौर म्हणून संधी दिली आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळला एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिलेली। त्याच्यामुळं काही नाराजीचा काही विषय नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतात तो सगळ्याला मान्य असतात। तर मला वाटतं संजय शिरसाट साहेब काही नाराज नाही। एमआयएमकडून देखील महापौर पदासाठी उमेदवार जो आहे तो रिंगणात दिलेला आहे। आता ठीक आहे, सगळ्या पक्षाला वाटतं आपलं महापौर हो, बघू आता 10 तारखेला, पण मला वाटतं युतीचाच महापौर आणि उपमहापौर होणार आहे। संख्याबळ जर आपण बघितलं तर युतीकडे संख्याबळ। आता जिल्हा परिषदलाही स्वतंत्र लढत आहात, आता जिल्हा परिषद ज्यावेळेस अध्यक्ष होतील त्यावेळेस भाजप आणि शिवसेना हे पुन्हा एकत्र येणार का? मला काय म्हणायचं की काही ठिकाणी सेना भाजपची युती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि काही ठिकाणी थोडाफार झालेलं आहे, कारण स्थानिक पातळीवर थोडाफार युती काही ठिकाणी तुटली, पण बऱ्याचशा ठिकाणी आता तुम्ही जा ना, वैजापूरला जा युती आहे, गंगापूरला जा युती आहे, रत्नपूरला जा युती आहे। मग मला एक सांगायचं की असं काहीच नाही की युती तुटली म्हणता येणार नाही, काही जागेवर झालं थोडंफार, पण बाकीच्या ठिकाणी युतीची आणि भविष्यात बी आम्ही सगळे एकत्र राहूनच काम करू। आज मतदाराला काय आवाहन करा? मतदाराला एकच आवाहन करणार की आपण सगळ्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावा, सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करतो। काल तुमचे निकटवर्ती असणारे राजेंद्र जंजाळला उपमहापौराची उमेदवारी दिली, मात्र फॉर्म भरण्यासाठी शिरसाट साहेब पण नव्हते आणि तुम्ही पण त्या ठिकाणी नव्हते। मला निरोप आलता, पण मला उशीर झाला जायला। रात्री मी होतो, मी रात्री होतो, मी फॉर्म भरायचा टाईम संपला आणि मी शहरात पोहोचलो, पण मी ग्रामीण भागात होतो। काल शेवटचा दिवस होता, मी ग्रामीण भागात होतो, मला निरोप आलता, मी म्हणलं तुम्ही फॉर्म भरा म्हणलं आणि मी येतो म्हणलं, तर मी गेलो तिथं, पण थोडा उशीर झाला मला, मी गेलतो। तुमच्या पक्षाकडून अजून 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला होता, एक शिरसाटांच्या मुलीनं आणि दुसरं तुपे साहेबांनी। मला एकच सांगायचं, कोणी फॉर्म घेतले काय घेतले मी नव्हतो तिथं, पण शिरसाट साहेब असून द्या, मी असून द्या, राजेंद्र जंजाळ असून द्या, जो निर्णय एकनाथ शिंदे साहेब देतील तोच निर्णय अंतिम राहील। नक्कीच जर पाहिलं गेलं तर जो निर्णय शिंदे साहेब देतील तो निर्णय जो आहे तो अंतिम राहील, अशी प्रतिक्रिया आता खासदार संदीपान भुमरे यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।